हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिनरल मिक्सचर हे गायांना दिलंच पाहिजे का, आणि ते दिलं तर किती प्रमाणात द्यायचं. आणि बरेचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की मिनरल मिक्सचर दिल्याने गायांची तब्येत होईल का, गाय दूध देतील का, गाय वेळेवर हिटवर येतील का, गाय गाभण राहतील का. तर हे मिनरल मिक्सचर आपण साधारणतः कोणत्या गायांना देऊ शकतो, म्हणजे आपण आपल्या ज्या जणलेल्या गाया किंवा गाभण गाया, खाट्या गाया किंवा रेग्युलर आपल्या कालवडी असेल त्यांना आपण मिनरल मिक्सचर देऊ शकतो का. तर मी तुम्हाला याच्याचबद्दल काही थोडक्यात, तुमचा जास्त काही वेळ न घेता थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, एखाद्या वेळेस आपल्या मोबाईल फोन आहे ना प्रत्येकाकडे, तर त्या मोबाईल फोनमध्ये रिचार्ज नसला, म्हणजे बॅलन्स नसला, तर मोबाईल चालतो का, नाही चालत. तसंच शेतकऱ्यांच्या जीवनातलं. तर शेतकऱ्यांना आपल्या गायांचा जो गोठा आहे, भरलेला गोठा, त्या गोठ्यामध्ये कायम आपल्याला बॅलन्स बघायला भेटत नाही, अनबॅलन्स बघायला भेटतो. हे कशामुळं, तर आपण आपल्या गोठ्यामध्ये म्हणजे आपल्या गायांना मिनरल मिक्सचर देतो का. मग मिनरल मिक्सचर नेमकं कोणतं द्यायचं, तर असं मिनरल मिक्सचर आपल्या गायांना चालू ठेवायला पाहिजे की त्यांनी आपल्या गायांची म्हणजे तब्येत झाली पाहिजे, भूक वाढली पाहिजे, पचनक्षमता झाली पाहिजे, डायग्नोज चांगला झाला पाहिजे, दूध वाढलं पाहिजे, फॅट एसएनएफ चांगला लागला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या आपल्या गाय आहे ना 7वा-8वा महिना लागला, काही गाया अगोदरच जातात, म्हणजे पूर्ण दिवस घेत नाही, पुरेपूर दिवस घेत नाही, ते पुरेपूर दिवस घेतले पाहिजे. तर त्यावेळेस आपण त्यांना आहे ना, म्हणजे त्यावेळेस असं होतं ना, त्यावेळेस त्या गाईला डिफिशियन्सी असते. मग डिफिशियन्सी भरण्यासाठी त्या गाईला रेग्युलर आपण 50 ग्रॅम, कमीत कमी आपण 100 ग्रॅम तर नाही देऊ शकत. प्रत्येक शेतकरी हा 100 ग्रॅम तर नाही देऊ शकत. सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी नाही शक्य होत, नाही पॉसिबल होत. पण कमीत कमी आपण 50 ग्रॅम, म्हणजे काडीपेटीचं 1 खोकं सोडूनच आपण काडीपेटीचे 2 खोके एक टाईम तरी त्या गाईला दिलं पाहिजे. त्यांनी काय होतं, आपला जो पशु असतो, म्हणजे जी गाई असते ना, ती चांगल्या पद्धतीनं दूध पण देते आणि वेळेवर हिटवर पण येते.